नमस्कार मुलांनो, मी शालिनी आहे. त्रिकोणमिती त्रिकोणाचा अभ्यास आपल्याला त्रिकोणातील कोन आणि बाजू समजून घेण्यास मदत करतो. शास्त्रज्ञ, अभियंते आणि नेव्हिगेटर्सद्वारे वापरला जाणारा हा एक जुना गणित विषय आहे. हे 30 डिग्रीज, 45 डिग्रीज आणि 60 डिग्री सारख्या विशेष कोनाशी देखील जोडलेले आहे, जे गणितातील जादूच्या आकड्यासारखे आहेत. समजून घेऊन त्रिकोणातील कोन आणि बाजू यांच्यातील संबंध इमारती बांधण्यापासून ते समुद्राचा शोध घेण्यापर्यंत आपण आश्चर्यकारक गोष्टी करू शकतो. त्रिकोणमिती हे अनेक क्षेत्रातील अचूक गणनांमागचे रहस्य आहे, ज्यामुळे आपले आधुनिक जग शक्य झाले आहे. या धड्यात आपण त्रिकोणमिती, गुणोत्तर 0 डिग्रीज, 30 डिग्रीज, 45 डिग्रीज, 60 डिग्रीज आणि T2 = T1 या धड्याच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल. विशेष त्रिकोण ओळखा आणि त्रिकोणात्मकीय गुणोत्तर भौमितिक पद्धतीने निश्चित करा. 45, 30 आणि 60 कोनसाठी त्रिकोणमितीय गुणोत्तर काढा आणि लागू करा. त्रिकोणमितीय गुणोत्तरांची गणना करून 0 आणि 90 कोनसाठी एकक वर्तुळांचा अर्थ लावा. विशेष कोन आणि पायथागोरियन ट्रिप्लेट्सचा समावेश असलेल्या त्रिकोणमितीय अभिव्यक्तीचे मूल्यांकन करा. या धड्यातील कीवर्ड आहेत: त्रिकोणमिती, स्पेशल अँगल, பெருக்கல் R சமன் A பெருக்கல் R சமன் A பெருக்கல் R 2 முதல் 1 வரை T 3 சமன் मुलांनो, विशिष्ट कोनाच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांची मूल्ये भौमितिक पद्धतीने मिळवता येतात. येथे मदतीसाठी 3 विशेष त्रिकोण येतात. त्रिकोणमितीय गुणोत्तर 45 डिग्रीज. दिलेल्या प्रतिमेत दर्शविल्याप्रमाणे 45 डिग्रीज, 45 डिग्रीज आणि 90 डिग्रीज कोन असलेल्या त्रिकोण ABCचा विचार. तो अर्थ चौकोनी आकाराचा असतो. चौकोनाच्या तिरक्या बाजूने कापलेला असतो. लक्षात घ्या की हा एक आयसोसेलेस त्रिकोण देखील आहे. दोन्ही पायांची लांबी समान आहे. युनिट विकर्णाची लांबी √2 आहे की नाही हे तपासण्यासाठी पायथागोरसचे प्रमेय वापरा. आता उजव्या कोनाच्या त्रिकोण ABC पासून sin 45 degrees = opposite side विरुद्ध बाजू बाय कर्ण = BC by AC = A by A √2 = 1 by √2. Cos 45 degrees = शेजारील बाजू बाय कर्ण = AB by AC = A by A √2 = 1 by √2. Tan 45 degrees विरुद्ध बाजू बाय शेजारील बाजू BC by AB = A by A = 1. या
गुणोत्तरांचे परस्पर संबंध सहज शोधता येतात. cosec 45 degrees is equals to root 2 sec 45 degrees is equals to root 2 cot 45 degrees is equals to root 1. त्रिकोणात्मितीय गुणोत्तर 30 and 60 degrees. साइड लेंथ 2 युनिट्सच्या समभुज त्रिकोण PQR या विचार करा. अँगल P चे द्विच्छेद काढा. M येथे QR ला भेटू घ्या. PQ is equals to QR is equals to RP is equals to 2 units. QM is equals to MR is equals to Q units. PQ आणि QM जाणून आपण पायथागोरस वापरून PM शोधू शकतो. आम्हाला असे आढळले आहे की PM is equals to root 3 units. आता उजव्या कोणाच्या त्रिकोण PQM मधून sin 30 degrees is equals to विरुद्ध बाजू by कर्ण is equals to QM by PQ is equals to 1 by 2. Cos 30 is equals to शेजारील बाजू by कर्ण is equals to PM by PQ is equals to root 3 by 2. T 2 பெருக்கல் R சமன் A பெருக்கல் R சமன் A வர்க்கம் சமன் A 3 முதல் 1 வரை Tn சமன் Tn கழித்தல் குறி या गुणोत्तराचे परस्पर संबंध सहज शोधता येतात. cosec 30 degrees is equals to 2 sec 30 degrees is equals to 2 by root 3. आणि cot 30 degrees is equals to root 3. आपण तोच त्रिकोण वापरू पण दुसरा कोण आता 60 degrees मोजणार आहोत. sin 60 degrees is equals to विरुद्ध बाजू by कर्ण is equals to PM by PQ is equals to root 3 by 2. cos 60 degrees is equals to शेजारील बाजू by कर्ण is equals to QM by PQ is equals to 1 by 2. tan 60 degrees is equals to विरुद्ध बाजू by शेजारील बाजू is equals to PM by QM is equals to root 3 by 1 is equals to root 3. या गुणोत्तराचे परस्पर संबंध cosec
60 degrees is equals to 2 root 3. Sec 60 degrees is equals to 2. आणि cot 60 degrees is equals to 1 root 3 असे सहज शोधता येतात. त्रिकोणमितीय गुणोत्तर 0 डिग्रीज आणि 90 डिग्रीज. 0 डिग्रीज आणि 90 डिग्रीजचे त्रिकोणमितीय गुणोत्तर शोधण्यासाठी आपण एकक वर्तुळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याची मदत घेतो. एकक वर्तुळ हे एकक त्रिज्याचे एक वर्तुळ आहे जे त्रिज्याचे एक एककाचे आहे जे अगमस्थानी केंद्रित आहे. त्रिज्या 2 एकक असेल असे वर्तुळ का बनवायचे याचा अर्थ असा की आपण येथे तयार केलेल्या प्रत्येक संदर्भ त्रिकोणात 2 एककाच हायपोटेन्यूस असतो ज्यामुळे कोन आणि गणितरांची तुलना करणे खूप सोपे होते. आपण लांबीचा विचार करत असल्याने आपल्याला केवळ सकारात्मक मूलमंडळांचे रस असेल आणि म्हणूनच पहिल्या चतुर्भुजावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे आहे. आपण पाहू शकतो की जर px, y हा पहिल्या चतुर्भुजातील एकक वर्तुळावरील कोणताही बिंदू आहे आणि अँगल POQ is equals to theta, sin theta is equals to PQ by OP is equals to y by 1 is equals to y. Cos theta is equals to OQ by Q, OP is equals to x by 1 is equals to x. Tan theta is equals to PQ by OQ is equals to y by x when theta is equals to 0 degrees. OPQA शी जुळते जेथे a 2, 0 x is equals to 2 y is equals to 0 देत आहे. त्योदर आपण पोहोचतो sin 0 degrees is equal to 0 cosec 0 degrees is equals to परिभाषित नाही का. குறியீடு 1 பெருக்கல் ஆர் சமன் ஆன் 2 பெருக்கல் ஆர் சமன் ஆன் கழித்தல் குறியீடு 2 கூட்டல் 1 சமன் ஆன் 1 T4 T3 சமன் 3 2 சமன் ஆர் T5 T4 சமன் 4 3 சமன் 8 சமன் 256 மற்றும் ஆர் சமன் 0.5 கொடுக்கப்பட்டுள்ளது. பார்த்ததற்கு நன்றி. நன்றி.
நமக்கு தெரியும் முதல் எண் ஒற்றைப்படை இயல் எண்களின் கூட்டுத்தொகை சமன் எண் வர்க்கம். தீர்வு समान n खाली दिलेल्या तक्त्यात आपण सर्व निकालचा सारांश देऊया. उदाहरण tan 60 cot 60 degrees. द्रवण கூட்டல் 1 2 n கூட்டல் 1 root 3 is equals to root 3 into 1 by root 3. root 3 रह करून आम्हाला मिळते. उदाहरण मूल्यमापन tan 45 degrees by tan 30 degrees plus tan 60 degrees. द्रवण आपल्याला मिळणाऱ्या मूल्यांची जागा घ्या is equals to 1 by cube 3 plus root 3 by 1. अहल्या मिळणारे LCM घ्या is equals to 1 by 1 plus root 3 square by root 3. root 3 स्वावेवर 3 होईल म्हणून आम्हाला मिळते 1 by 1 plus 3 by root 3. टर्म सोडवून आपल्याला मिळते is equals to root 3 by 4. 6 இப்போது தொடரிலிருந்து 5 பொதுவான எண்ணை எடுத்துக்கொள்கிறோம். தீர்வு n n கூட்டல் 1 2 n கூட்டல் 1 6 கூட்டல் 1 6 கூட்டல் 1 6 இங்கே முதல் தொடரில் n சமன் 28 மற்றும் இரண்டாவது தொடரில் n மதிப்பை பதிலீடு செய்வதன் மூலம் n சமன் 14. பார்த்ததற்கு நன்றி. ओळख वापरून a2b2 equals a plus bab. आपल्याला equals 18 to 4/422 मिळते. सरलीकृत करून आपल्याला 14/4 times 2 equals 7/4 मिळते.
खालील मूल्ये शोधा. tan स्क्वेअर 60 डिग्रीज minus 2 tan square 45 degrees minus cot square 30 degrees plus 2 sin square 30 degrees plus 3 by 4 cosec square 45 degrees. उद्धरण. त्रिकोणमितीय सारणीतील सर्व मूल्ये बदला. मग आपल्याला tan 60 equals 3. tan 45 equals 1. Cot 30 equals 3. Sin 30 equals half. Cosec 45 equals 2 मिलते. मग आपल्याला 3 minus 2 minus 3 plus 1 by 2 plus 3 by 2 minus 2 plus 4 by 2 is equals to minus 2 plus 2 is equals to 0. विद्यार्थ्यांनो, आपण काय शिकलो ते सारांशित करूया. 0 डिग्री 30 45 60 आणि 90 या विशेष कोनाचे त्रिकोणमितीय गुणोत्तर भौमितिक दृष्ट्या काढता येतात आणि ते त्रिकोणमितीमध्ये मूलभूत असतात. एक एककाची त्रिज्या असलेले एकक वर्तुळ त्रिकोणमितीय गुणोत्तरांची गणना सोपी करते, ज्यामुळे पहिल्या चतुर्भुजातील कोनास सहकार्य करणे सोपे होते. त्रिकोणमितीय गुणोत्तरांची मूल्ये खालील तक्त्यात दिली आहेत. पाहिल्याबद्दल धन्यवाद.